नेक्स्ट पॉइंट आहे हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन्स. इम्पॉर्टंट पॉइंट, 2 मार्काला डिफरन्स विचारू शकतात आणि पुढे एक 2-3 ठिकाणी हे आपल्याला यांचे वेगवेगळे फॉर्म्युले कंडिशन नुसार कन्सिडर करायचे आहेत. बघा काय म्हटले, द मिनिमम फ्रिक्वेन्सी इन ए सिस्टम इज कॉल्ड ॲज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑर फर्स्ट हार्मोनिक. तर दिलेल्या सिस्टम मधली जी कमीत कमी फ्रिक्वेन्सी आहे त्याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किंवा फर्स्ट हार्मोनिक असं म्हणतात. द करेस्पॉन्डिंग मोड ऑफ ऑसिलेशन्स इज कॉल्ड द फंडामेंटल मोड ऑर फंडामेंटल टोन. ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी तुम्ही ऑसिलेशनच्या ज्या मोडमध्ये फाइंड आउट केलेली आहे त्याला फंडामेंटल मोड किंवा फंडामेंटल टोन असं म्हणतात. द टर्म ओव्हरटोन इज युज्ड टू रिप्रेझेंट हायर फ्रिक्वेन्सीज. म्हणजे या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीपेक्षा हायर फ्रिक्वेन्सीजना रिप्रेझेंट करण्यासाठी ओव्हरटोन ही कन्सेप्ट वापरली जाते. द फर्स्ट फ्रिक्वेन्सी हायर दॅन फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड फर्स्ट ओव्हरटोन. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीपेक्षा हायर फ्रिक्वेन्सी जी पहिलीच हायर फ्रिक्वेन्सी असेल त्याला फर्स्ट ओव्हरटोन माना. त्याच्यापेक्षा थोडी जास्त फ्रिक्वेन्सी नेक्स्ट हायर फ्रिक्वेन्सी जी असेल ती सेकंड ओव्हरटोन अँड सो ऑन. या पद्धतीनं ते ओव्हरटोन्स काउंट करायचे आहेत. अजून थोडा डिफरन्स बघा दोन्हीतला, मग आपण एक्झाम्पल बघू एखादं. द हार्मोनिक डिनोट्स द फ्रिक्वेन्सी विच इज अन इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. म्हणजे जर तुम्हाला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी माहित असेल त्याचे फक्त इंटिग्रल मल्टिपल्स तुम्ही तयार करा, त्यांना तुम्ही हार्मोनिक असं म्हणू शकताय. बट ऑल हार्मोनिक्स मे नॉट बी प्रेझेंट इन अ गिव्हन साऊंड. पण काही ठिकाणी सगळे हार्मोनिक्सच प्रेझेंट असतील असं काही नाहीये, काही ऍबसेंट पण असू शकतात, ते आपण बघणार आहे पुढे. द ओव्हरटोन्स आर ओनली दोज मल्टिपल्स ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी विच आर ऍक्च्युअली प्रेझेंट इन अ गिव्हन साऊंड. ओव्हरटोन ही कन्सेप्ट कुणासाठी वापरायची आहे तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचे मल्टिपल्स जे ऍक्च्युअली प्रेझेंट आहेत त्यांच्यासाठी ओव्हरटोन्स वापरायचे. द हार्मोनिक्स मे ऑर मे नॉट बी प्रेझेंट इन साऊंड सो प्रोड्युस्ड. हार्मोनिक्स सांगू शकता हार्मोनिक्स तुम्ही, मात्र ते प्रत्यक्षात प्रेझेंट असतील किंवा नसतील डोंट नो. जर समजा मी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी घेतली 100 हर्ट्झ, ही झाली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आता याचे इंटिग्रल मल्टिपल्स मांडूया, सगळीकडे युनिट हर्ट्झ आहे असं कन्सिडर करा. 300, 400, 500 या पद्धतीने. तर ही जी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे यालाच फर्स्ट हार्मोनिक म्हणतात, हे सेकंड हार्मोनिक, हे थर्ड हार्मोनिक, फोर्थ हार्मोनिक, फिफ्थ हार्मोनिक. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि फर्स्ट हार्मोनिक हे एकाच ठिकाणाहून स्टार्ट होतात. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी पासूनच हार्मोनिकचं काउंटिंग सुरू होतं. फर्स्ट हार्मोनिक, सेकंड हार्मोनिक, थर्ड हार्मोनिक, फोर्थ आणि फिफ्थ. मात्र ओव्हरटोन्सचं जे काउंटिंग आहे ते या फंडामेंटल फ्रिक्वेन्सी नंतरची नेक्स्ट हायर फ्रिक्वेन्सी जी आहे इथून ओव्हरटोन स्टार्ट होतात. फर्स्ट ओव्हरटोन, त्याच्यानंतर हा सेकंड ओव्हरटोन, त्याच्यानंतर हा थर्ड ओव्हरटोन आणि हा फोर्थ ओव्हरटोन. पण ओव्हरटोनला एक कंडिशन आहे मात्र, की ह्या फ्रिक्वेन्सीज ऍक्च्युअली प्रेझेंट पाहिजेत, हे महत्वाचं आहे त्याच्यात. जर ती फ्रिक्वेन्सी प्रेझेंटच नसेल तर त्याला ओव्हरटोन काउंट करत नाहीत. ओव्हरटोन ही कन्सेप्ट फक्त प्रेझेंट असणाऱ्या फ्रिक्वेन्सी साठीच वापरली जाते. अजून एक आपण एक्झाम्पल बघूया, हे सगळं इथलं काढून टाकतात. आता माझ्याकडे जे फ्रिक्वेन्सीज प्रेझेंट आहेत, सुरुवात आहे 100, 200 नाहीच आहे, परत 300, 400 नाहीये, परत 500, 600 नाहीये, डायरेक्ट 700.
आता ही झाली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. म्हणजे ह्याला तुम्ही काय म्हणू शकताय, पहिल्यांदा हार्मोनिक मांडूया. हे झालं फर्स्ट हार्मोनिक. मात्र हे 300 हर्ट्झ आहे. हे होणार थर्ड हार्मोनिक. बघा कसं आहे ते. हे होणार फिफ्थ हार्मोनिक. म्हणजे हे सगळे आपण ऑड हार्मोनिक्स घेतलेले आहेत. हे झालं सेव्हन्थ हार्मोनिक. बघा लक्षात येते का. आता यांना जर ओव्हरटोन्स लिहायचं असेल, काढून टाकतोय हार्मोनिक्स, तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी पेक्षा जी नेक्स्ट हायर फ्रिक्वेन्सी असेल, दिस इज फर्स्ट ओव्हरटोन. त्याच्यापेक्षा हायर फ्रिक्वेन्सी हे सेकंड ओव्हरटोन, आणि त्याच्यापेक्षा हायर फ्रिक्वेन्सी हे थर्ड ओव्हरटोन. या पद्धतीने हे येईल. त्यामुळे हे समजून घ्या, हे फार महत्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट पॉइंट आहे एंड करेक्शन. आता बघा, ही एक अनदर इम्पॉर्टंट कन्सेप्ट. बघा काय म्हटले. व्हेन एन एअर कॉलम व्हायब्रेट्स इन ए पाईप क्लोज्ड ॲट वन एंड or open at both ends, boundary condition is that there is always an antinode at open end and a node at closed end. हे लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट. एक पाईप तुम्हाला त्या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. आपण पाईप या ठिकाणी तयार करू. सिंपल आहे, काय फार विशेष असं काही जगा वेगळं काय करायचं नाही आहे त्याच्यात. समजा ही जर पाईप मी या पद्धतीने दाखवली, या पद्धतीने, तर आता ही पाईप मी दोन्ही बाजूला ओपन एंड कन्सिडर केले. ज्या वेळेला ह्याच्या आतमध्ये जो एअर कॉलम आहे तो व्हायब्रेट होतो, त्यावेळेला काय होतं, ओपन एंडला कंपल्सरी अँटीनोड असं येणार. इथे अँटीनोड येणार, इथे अँटीनोड येणार. मग ओपन एंडला तिने अँटीनोड का सांगितलंय, कारण ह्या ओपन एंडला पार्टिकल्स कंपॅरेटिव्हली मोर फ्री टू व्हायब्रेट असतात, त्यामुळे इथे अँटीनोड जनरेट होतो. हेच जर समजा तुम्ही ह्या पाईपला चेंज केलं आणि ही जी पाईप आहे, ही पाईप एका एंडला तुम्ही क्लोज केली इकडं. Now this is a pipe closed at one end, or you can say that this is a pipe open at one end. तर जिथं ओपन एंड आहे तिथं अँटीनोड फॉर्म होणार, जिथं क्लोज्ड एंड आहे तिथं नोड फॉर्म होणार. या पद्धतीने ते व्हायब्रेट होणार. त्यामुळे तुम्ही हे पक्क लक्षात ठेवा. मग ह्याचं कारण त्यांनी काय सांगितलंय ते पण सांगितलं. नोड इथं का फॉर्म होतोय, कारण इथलं एअर मीडियम व्हायब्रेट होण्यासाठी फ्री नाही, कारण हे क्लोज्ड एंड आहे. इथलं एअर मीडियम अँटीनोडच्या ठिकाणी इट इज मोर फ्री टू व्हायब्रेट, कारण हे ओपन एंड आहे. अशी कारण त्यांनी सांगितलेली आहेत. त्यामुळे क्लोज्ड एंड असेल तर नोड फॉर्म होणार, ओपन एंड असेल तर अँटीनोड फॉर्म होणार. हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. याला त्यांनी काय शब्द प्रयोग वापरलेला आहे, बाउंड्री कंडिशन. ह्या कंडिशन फिक्स ठेवायच्या आहेत. आता हे झालं नोड आणि अँटीनोड बद्दल. पुढे काय सांगितले बघा. द अँटीनोड इज नॉट फॉर्मड एक्झॅक्टली ऍट ओपन एंड बट स्लाइटली बियॉन्ड ओपन एंड. अँटीनोड जो आपण मगाशी दाखवलेला होता, ठीक आहे, आता असू दे, असंच दाखवू. ओपन एंडलाच लागणार आहे आपल्याला. अँटीनोड जो फॉर्म होतोय तो आपण इथं ओपन एंडला दाखवलेला होता, इथं या ठिकाणी. तर यांनी काय सांगितलंय की हा अँटीनोड एक्झॅक्टली ओपन एंडला फॉर्म होत नाही, तर इथून त्याचं स्लाइट अपवर्ड डिस्टन्स सांगितलेलं आहे. अँटीनोड इथं फॉर्म होत, इथं नाही फॉर्म होत. बघा लक्षात येते. तर हे जे डिस्टन्स आहे
इथून इथपर्यंत हे डिस्टन्स, ही जी पाईपची लेंथ आहे इथून इथपर्यंत, दुसरा कलर वापरतो मी तास. बघा हे कुठलं दिसतंय त्याच्यातलं नेमकं, कारण मी निम्म निम्मच काढले इथं. इथून इथपर्यंत हे जे काही डिस्टन्स आहे, या डिस्टन्स मध्ये हे एंड करेक्शन तुम्ही काय करायचं आहे, ऍड करायचं आहे. पाईपच्या लेंथ मध्ये ते ऍड करा म्हणून सांगितले. बघा लक्षात येते का? मग आपण एक काम करू, इथं बाजूला सरळ डायग्राम काढून घेऊ, सगळ्यात सोपं. लागू दे जरा थोडासा वेळ लागला तर काय अडचण नाहीये. एक आहे, एक आहे. तर त्याने असं सांगितलेलं आहे की हा अँटीनोड इथं नसतो, तर तो स्लाइटली अपवर्ड असतो. मग इथून इथपर्यंतच जे काही डिस्टन्स आहे याला म्हणायचं एंड करेक्शन. मग ही जर पाईपची लेंथ जर तुम्ही इथून इथपर्यंत घेतलेली असेल, हे घेतोय स्मॉल एल, मग एल मध्ये हे डिस्टन्स ऍड करावं लागेल. इकडं ओपन एंड आहे, तर इथं अँटीनोड घ्यायचा नाही, तो इकडे घ्यायचा, म्हणजे हे पण डिस्टन्स तुम्हाला त्याच्यामध्ये वाढवावं लागेल. म्हणजे करेक्टेड लेंथ घेताना तुम्हाला एल प्लस ई प्लस ई म्हणजे 2E असं घ्यावं लागेल. आणि जर पाईप जर एका एंडला क्लोज असेल, या बाजूला जर समजा पाईप मी क्लोज केली या पद्धतीने, तर इकडल्या बाजूला एंड करेक्शन घ्यायचा काही प्रश्नच नाही. एंड करेक्शन ओपन एंडलाच घ्यायचे असते. त्यामुळे पाईप क्लोज्ड ऍट वन एंड असेल तर त्याचा फॉर्म्युला असेल. हेच फॉर्म्युले इथे दिलेले आहेत बघा. बघा आता लक्षात आलं तर व्यवस्थित ते. So the antinode is not exactly formed at open end but slightly beyond the open end, as air is more free to vibrate as compared to air inside the pipe. त्यामुळे एअर या ठिकाणी जास्त फ्रीली व्हायब्रेट होऊ शकतं या पॉइंट पेक्षा, असं त्यांनी सांगितलं. सो धिस डिस्टन्स बिटवीन ओपन एंड ऑफ पाईप अँड पोझिशन ऑफ अँटीनोड इज कॉल्ड एंड करेक्शन. हे जे डिस्टन्स आहे याला काय म्हणायचं म्हणून सांगितले त्यांनी, एंड करेक्शन म्हणायचं म्हणून सांगितलेलं आहे. दिस डिस्टन्स इज कॉल्ड ॲज एंड करेक्शन. आणि रेनॉल्ड नावाच्या सायंटिस्टनं याचा फॉर्म्युला सुद्धा फाइंड आउट केलेला आहे. अकॉर्डिंग टू रेनॉल्ड, एंड करेक्शन ॲट वन एंड इज गिव्हन बाय E equal to 0.3t. This small d, it is the inner diameter of the pipe. हे स्मॉल d जे आहे ते पाईपचा इनर डायमीटर आहे. Thus length L of air column is different from the length L of the pipe. त्यामुळे पाईपची लेंथ म्हणजे एअर कॉलमची लेंथ असं नाही, त्याच्यात तुम्हाला एंड करेक्शन ऍड करावं लागेल. जर पाईप एका बाजूला क्लोज्ड असेल, एका बाजूला ओपन असणार, तर एकदाच एंड करेक्शन घ्या. पाईप दोन्ही बाजूला ओपन असेल, एंड करेक्शन 2 वेळा घ्या. नेक्स्ट पॉइंट आहे व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम इन ए पाईप क्लोज्ड ऍट वन एंड. इम्पॉर्टंट पॉइंट. असे 2 प्रकार आहेत. या 2 पैकी एक प्रकार परीक्षेमध्ये विचारतात. पाईप क्लोज्ड ऍट वन एंड असेल किंवा पाईप ओपन ऍट बोथ एंड्स असेल. त्यामुळे ह्या दोन्ही पैकी कुठला तरी एक क्वेश्चन परीक्षेमध्ये मोस्टली येतो, त्यामुळे व्यवस्थित तयार करा. काय सांगितले बघा, व्हेन ए व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क इज हेल्ड नियर ओपन एंड ऑफ ए क्लोज्ड पाईप. इथे दाखवले बघा डायग्राम मध्ये की पाईप क्लोज्ड ऍट वन एंड आहे, तर हा ट्युनिंग फोर्क व्हायब्रेट करून तिथं त्याच्या ओपन एंडच्या जवळ पकडलेला आहे. साऊंड वेव्ज आर सेट इनसाइड द ट्यूब. साऊंड वेव्ज ह्याच्यातून पास केल्या जातात. दे आर रिफ्लेक्टेड ऍट द एंड्स. इथून ते रिफ्लेक्ट होतात. ऍट क्लोज्ड एंड ए नोड इज फॉर्म्ड अँड अन अँटीनोड इज फॉर्म्ड ऍट ओपन एंड. हे मग सांगितलं बाउंड्री कंडिशन काय ते.
इथं क्लोज्ड एंडच्या ठिकाणी या ठिकाणी नोड तयार होतो. ओपन एंडच्या ठिकाणी अँटी नोड तयार होतो. तर अँटी नोड इज फॉर्मड लिटल बियॉन्ड द ओपन एंड. अँटी नोड या ओपन एंड पासून थोडासा वरती फॉर्म होतो, त्याला आपण एंड करेक्शन घेतलेलं आहे. पाईपची लेंथ स्मॉल एल कन्सिडर केलेली आहे. मग टोटल लेंथ किती घ्यावी लागेल, एक तास एंड करेक्शन तुम्हाला इथं कन्सिडर करावे लागेल. त्यामुळे इथं त्यांनी लेंथ एल इक्वल टू असं घेतलेलं आहे, कॅपिटल एल इक्वल टू एल प्लस ई असं घेतलेलं आहे. मग याच्यामध्ये बघा, हिथं अँटी नोड आणि हिथं नोड, मग हे मिनिमम एवढंच असू शकतंय. आता याच्यापेक्षा अजून जर कमी केलं मी समजा हे डिस्टन्स, तर हिथं अँटी नोड आणि हिथं नोड मला कसा मिळेल बघा, लक्षात येते का? याच्या पुढची जर डायग्राम मी जर बघितली, इथं जाय का नेक्स्ट पेजवर, हे बघा इथं नोड, इथं अँटी नोड हे फिक्स, पण इथं मध्ये एक नोड आलाय. मग नोड आणि अँटी नोड इथं पण तयार होऊ शकते, इथपर्यंतच्या भागात सुद्धा. मग ते हिथं तयार केलंय बघा, लक्षात येते का? आता अजून हे मधलं काहीतरी घ्या आणि अँटी नोड हिथं आला पाहिजे, नोड आला पाहिजे, नाही होऊ शकत. हे हिथपर्यंतच येऊ शकते, एक नोड आणि शेजारचा अँटी नोड एवढंच असू शकतं. त्यामुळे ह्याला सिम्पलेस्ट मोड ऑफ व्हायब्रेशन असं म्हटलेलं आहे. दिस सिम्पलेस्ट मोड ऑफ व्हायब्रेशन इज नोन ॲज अ फंडामेंटल मोड. याच्यामध्ये डायग्राम मध्ये बघा, हे अँटी नोड आणि नोड आहेत. त्यामुळे यांच्यात दोन नोड मधलं डिस्टन्स असते लॅम्बडा अपॉन 2, दोन अँटी नोड मधलं डिस्टन्स असते लॅम्बडा अपॉन 2, आणि एक नोड आणि शेजारचा अँटी नोड यांच्यातलं डिस्टन्स असते लॅम्बडा अपॉन 4. हे आपण आधीच फाइंड आउट केलेलं आहे. लॅम्बडा म्हणजे वेवलेंथ ऑफ फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन्स इन एअर कॉलम. इफ एन इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, मग व्ही इक्वल टू एन लॅम्बडा येणार. एन इक्वल टू येणार व्ही अपॉन लॅम्बडा. लॅम्बडा कसं येणार बघा बरं, हे डिस्टन्स आहे लॅम्बडा अपॉन 4. मग हे काय होणार, एल इक्वल टू लॅम्बडा अपॉन 4 होणार. याच्यावरून लॅम्बडा किती येईल, लॅम्बडा येणार 4L. आणि कॅपिटल एल म्हणजेच कोण आहे, व्हायब्रेटिंग लेंथ किंवा ऍक्च्युअल लेंथ त्या पाईपची प्लस एंड करेक्शन. बघा इथे घेतलंय 4L, तेच इथं वाढवलेलं आहे. ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे, यालाच फर्स्ट हार्मोनिक असं म्हणतात. इट इज द लोएस्ट फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन इन एअर कॉलम इन ए पाईप क्लोज्ड ॲट वन एंड. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे, फर्स्ट हार्मोनिक आहे, लोएस्ट फ्रिक्वेन्सी आहे. आता सेकंड मोड कन्सिडर करूया. त्याच्यानंतर आहे सेकंड मोड. सेकंड मोड मध्ये बघा, इथं अँटी नोड फिक्स ओपन एंडला, क्लोज्ड एंडला नोड फिक्स, मध्ये अजून एक नोड आला. मगाशी फक्त एवढंच होतं, एवढं. आता अजून एक लूप ह्याच्यामध्ये ऍड झाला. मग एका लूपची लेंथ असते लॅम्बडा अपॉन 2. लूप म्हणतोय बरं का, लूपला काय असतात, दोन नोड्स असतात, दोन नोड मधलं डिस्टन्स लॅम्बडा अपॉन 2, आणि त्याच्या पुढे अर्धा लूप आहे म्हणजे लॅम्बडा अपॉन 4. हे सोडवून बघा बरं किती होते, ह्याचा लसावी येणार 4. इथं 2 न मल्टिप्लाय करा, 2 लॅम्बडा प्लस लॅम्बडा दॅट इज इक्वल टू 3 लॅम्बडा अपॉन 4. तेच इथे घेतलंय का बघा, हेच कॅल्क्युलेशन आहे याच्यातलं महत्वाचं. आता काय काय म्हटलंय जरा बघून घ्या. हिअर air column is made to vibrate in such a way that it contains a node at closed end, antinode at open end, with one more node and antinode in between. या दोघांच्या मध्ये अजून एक नोड आणि अँटीनोड आहे. N1 घ्यायची इथली फ्रिक्वेन्सी, वेवलेंथला घ्या लॅम्बडा 1, लेंथ ऑफ एअर कॉलम ते आत्ताच आपण कॅल्क्युलेट केलेले आहे, ती एवढी येते. याच्यावरून लॅम्बडा 1 काय येईल, 4L डिव्हायडेड बाय 3 इथे घेतलं. कॅपिटल एल म्हणजेच काय, स्मॉल एल प्लस ई असं येईल. आता व्हेलॉसिटी घ्यायची आहे, व्हीचा फॉर्म्युला येईल व्ही इक्वल टू N1 लॅम्बडा 1. याच्यावरून N1 इक्वल टू काय होणार, व्ही अपॉन लॅम्बडा 1 होणार, एवढं इथे घेतलेलं आहे. मग लॅम्बडा 1 म्हणजेच काय आहे, 4L अपॉन 3.
म्हणजेच हे असं दिसेल पहिल्यांदा 4L अपॉन 3. हे 3 वरती पाठवा, म्हणजेच हे काय होणार 3V अपॉन 4L इथे घेतले बघा. आणि कॅपिटल L म्हणजेच स्मॉल एल प्लस ई. मग तुमचं N1 काय होतं जरा बघून घ्या. सॉरी, N फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती होती बघा, फक्त V अपॉन 4L होतं. आणि आता काय आलेलं आहे 3V अपॉन 4L आले. मग त्याच्यातलं V अपॉन 4L म्हणजेच N. त्यामुळे हे किती येणार N1 इक्वल टू 3 टाइम्स N येते. म्हणजेच हे काय आहे तिप्पट आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या, म्हणजे फर्स्ट हार्मोनिकची तिप्पट. त्यामुळे हे आहे थर्ड हार्मोनिक. हे लक्षात ठेवा. हार्मोनिक्स हे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचे मल्टिपल असतात. त्यामुळे 3 न मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला ही फ्रिक्वेन्सी मिळते. हे थर्ड हार्मोनिक आहे. आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सी पेक्षा नेक्स्ट हायर फ्रिक्वेन्सी जी असते त्याला म्हणतात फर्स्ट ओव्हरटोन. ठीक आहे, दिस इज द फर्स्ट ओव्हरटोन. नेक्स्ट आहे थर्ड मोड. याच्यामध्ये पण तसंच आहे. क्लोज्ड एंडला नोड, ओपन एंडला अँटी नोड, आणि मध्ये आता 2 लूप्स आहेत. म्हणजे मध्ये अजून 2 नोड्स आणि 2 अँटी नोड्स आहेत. बघा लक्षात येते का. सो हिअर सेम एअर कॉलम इज मेड टू व्हायब्रेट in such a way that it contains a node at closed end, an antinode at open end with 2 more nodes and antinodes in between. ह्या अँटीनोड आणि नोडच्या मध्ये अजून 2 नोड्स आहेत, 2 अँटीनोड्स मध्ये. N2 फ्रिक्वेन्सी घ्या, λ2 तिथली वेव्हलेंग्थ कन्सिडर करा. आता किती होणार बघा बरं, 2 लूप्स आहेत. एका लूपची लांबी असते λ/2. मग 2 लूपची लांबी किती होणार लॅम्बडा होणार, प्लस हाफ लूप म्हणजे λ/4 होणार. मग हे टोटल किती होणार 4λ प्लस लॅम्बडा, म्हणजेच हे होणार 5λ/4. हे एवढं आहे. सो लेंथ ऑफ द एअर कॉलम इथून इथपर्यंत लेंथ जी आहे ती एवढी घ्या, 5λ2/4. मग याच्यावरून λ2 किती येईल 4L डिव्हायडेड बाय 5 येणार. कॅपिटल Lच्या ठिकाणी हे घ्यायचं. त्याच्यानंतर परत एकदा V इक्वल टू N2 λ2 घ्या. मग याच्यावरून N2 किती येईल V अपॉन λ2 येणार. λ2च्या ठिकाणी ही व्हॅल्यू वापरा 4L/5. पाहिजे असेल तर आपण सोडवू इथं. V अपॉन λ2 आहे. λ2 म्हणजेच किती आहे 4L डिव्हायडेड बाय 5. हे 5 वरतीच आहे. 5V अपॉन 4L. या कॅपिटल Lच्या ठिकाणी तुम्ही परत L प्लस ई वापरू शकताय. आणि याच्यातून 5 तेवढं बाजूला घ्या, म्हणजे हे असेल V अपॉन 4L. आणि V अपॉन 4L म्हणजेच फंडामेंटल फ्रिक्वेन्सी हे असेल. मग फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचं हे 5 टाइम्स आहे. याचा अर्थ हे 5th हार्मोनिक आहे. आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सी पेक्षा नेक्स्ट हायर फ्रिक्वेन्सी मगाशी बघितली आपण 3N, ते होतं फर्स्ट ओव्हरटोन. हे आहे 5N, याला म्हणायचं सेकंड ओव्हरटोन. मग याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी ऑफ पीथ ओव्हरटोन याचा एक फॉर्म्युला तुम्हाला लागेल. बघा, फ्रिक्वेन्सी ऑफ पीथ ओव्हरटोन इक्वल टू, त्याला NP म्हटले, 2P + 1 इंटू फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. पीच्या ठिकाणी 1 वापरा, म्हणजे फर्स्ट ओव्हरटोन. इथं किती येणार 2 + 1 येणार. फर्स्ट ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी 3N येते. सेकंड ओव्हरटोन पाहिजे असेल तर P इक्वल टू 2 वापरा. 2 × 2 4, 4 + 1 5. हे सेकंड ओव्हरटोन आहे. मग याच्यामध्ये जर तुम्ही चेक केले हार्मोनिक्सच्या बाबतीत तर काय काय मिळालं मला, फर्स्ट हार्मोनिक मिळालं, थर्ड हार्मोनिक मिळालं, 5th हार्मोनिक, पुढे अनेक सोडवलं तर 7th हार्मोनिक मिळेल. याचा अर्थ याच्यामध्ये फक्त ऑड हार्मोनिक्स प्रेझेंट आहेत. 5 कसले
पाईप क्लोज्ड ऍट वन एंड ओनली आहे. त्यामुळे याच्यात ऑड हार्मोनिक्स असतात. इव्हन हार्मोनिक्स दे आर ऍबसेंट. इव्हन हार्मोनिक्स ऍबसेंट असतात. नेक्स्ट पॉइंट आहे व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम इन ए पाईप ओपन ऍट बोथ एंड्स. आता दोन्ही बाजूला पाईप ओपन आहे, याचा अर्थ दोन्ही बाजूला अँटीनोड येणार. एंड करेक्शन दोन्ही बाजूला घ्यावे लागेल, 2 वेळा घ्यावे लागेल. हिअर बाउंड्री कंडिशन्स आर सच दॅट an antinode is present at each open end. प्रत्येक ओपन एंडला अँटीनोड प्रेझेंट असेल. when a tuning fork is held near one end of a pipe, it sends waves inside pipe. There is a partial reflection at open end. मग ओपन एंडला पार्शियल रिफ्लेक्शन होतं. The partially reflected waves superimpose with incident waves and stationary waves are formed. Incident waves, partially reflected waves एकमेकांमध्ये मिक्स होतात, त्यांचं सुपरपोजिशन होतं आणि त्याच्यातून स्टेशनरी वेव्स प्रोड्यूस होतात. दाखवले इथं डायग्राम मध्ये त्या पद्धतीने. त्याच्यातला फर्स्ट फंडामेंटल मोड, आता तो असा असेल, या बाजूला एक अँटीनोड घ्यायचा आहे, त्या बाजूला एक अँटीनोड घ्यायचा आहे, मध्ये एकच नोड असेल. तर याच पद्धतीनं कमीत कमी असू शकतं. ह्या ठिकाणी जी फ्रिक्वेन्सी मिळेल ती लोएस्ट फ्रिक्वेन्सी असेल. यालाच फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किंवा फर्स्ट हार्मोनिक म्हणायचं. मग इकडल्या बाजूला अर्धा लूप आहे, इकडल्या बाजूला अर्धा लूप आहे, दोन्ही मिळून एक लूप होणार. एका लूपची लांबी असते लॅम्बडा अपॉन 2. त्यामुळे ह्याची लेंथ येणार एल इक्वल टू लॅम्बडा अपॉन 2. Two antinodes at two open ends are formed. One node is in between them. हे फंडामेंटल मोड साठी अशी डायग्राम आणि हे असं अँटीनोड नोडचं स्ट्रक्चर असेल. याच्यावरून लॅम्बडा इक्वल टू 2L येणार. एन इक्वल टू व्ही अपॉन लॅम्बडा, लॅम्बडाची व्हॅल्यू वापरली 2L. फक्त इथं एल इक्वल टू घेताना मेजर्ड लेंथ, पाईपची जी लेंथ असेल ती 2E ऍड करावं लागेल त्याच्यात, कारण दोन्ही बाजूला ओपन एंड आहे, तर एंड करेक्शन दोन्ही बाजूला घ्यावी लागेल. त्यामुळे याच्यावरून व्ही इक्वल टू असा पण फॉर्म्युला येईल, कारण एन इक्वल टू व्ही अपॉन 2L आहे. मग व्ही इक्वल टू काय येणार, एन इंटू 2L येणार. दिस इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. इथं आहे एन इक्वल टू व्ही अपॉन 2L. त्यालाच फर्स्ट हार्मोनिक असं म्हणायचं आहे. इट इज द लोएस्ट फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन. आणि ही फ्रिक्वेन्सी काय असेल, लोएस्ट फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन असेल. बघा लक्षात येते का. आता इथून पुढे जाऊया आपण सेकंड मोड कडे. त्याच्यातला पुढचा मोड, मोड 2. त्याच्यामध्ये फिक्स राहील इथं अँटीनोड, ओपन एंडला अँटीनोड. मध्ये काय होईल, 2 नोड्स आणि एक अँटीनोड वाढेल मध्ये. 3 antinodes and 2 nodes are formed. बघा बरं, 1, 2 आणि 3, 3 अँटीनोड्स आहेत आणि नोड्स 2 आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय होणार बघा, ह्या एक लूप आहे आणि इकडं अर्धा लूप आहे, इकडं अर्धा लूप आहे, म्हणजे 2 लूप्स होतील. एका लूपची लांबी लॅम्बडा अपॉन 2, 2 लूपची लांबी होणार लॅम्बडा. त्यामुळे इथं एल इक्वल टू लॅम्बडा येणार. वेवलेंथ बदललेली आहे लॅम्बडा 1, त्यालाच कॅपिटल एल घेतलंय, म्हणजेच स्मॉल एल प्लस 2E हे असेल. मग इथं फ्रिक्वेन्सी N1 घ्या, वेवलेंथ लॅम्बडा 1 घ्या. मग आपला फॉर्म्युला काय, व्ही इक्वल टू N1 लॅम्बडा 1. त्याच्यावरून N1 इक्वल टू व्ही अपॉन लॅम्बडा 1 येणार. लॅम्बडा 1 ची ही व्हॅल्यू आहे, फक्त एल घ्यायचं. आपण याच्या आधीच्या फंडामेंटल मोड मध्ये काय घेतलं होतं, एन इक्वल टू व्ही अपॉन 2L घेतलं होतं. आता काय आलेलं आहे, N1 इक्वल टू व्ही अपॉन एल आले, म्हणजेच हे काय आहे, 2 टाइम्स व्ही अपॉन 2L आहे. बघा लक्षात येते का. म्हणजे काय होईल, हे 2 ला 2 कॅन्सल होईल, एक्स्ट्रा घेतलेलं, आणि परत हे व्ही अपॉन एल येईल. म्हणजेच N1 इक्वल टू किती येते, 2 टाइम्स एन येणार.
या पद्धतीने येईल. सो दिस इज द फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड हार्मोनिक ऑर फर्स्ट ओव्हरटोन. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या दुप्पट आहे, त्यामुळे सेकंड हार्मोनिक, आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या नेक्स्ट हायर फ्रिक्वेन्सी आहे, त्यामुळे फर्स्ट ओव्हरटोन. तर याच्या पुढचा मोड थोडस वाढवायचं आहे त्याच्यामध्ये अजून. आता थर्ड मोड मध्ये बघा, इथं अँटीनोड आहे, इथं पण अँटीनोड आहे, मात्र आता मध्ये काय होणार आहे, पूर्ण 2 लूप्स येणार. मग टोटल अँटीनोड किती झाले बघा, 1 2 3 4 4 अँटीनोड्स येणार, आणि नोड्स येणार 1 2 3 3 नोड्स. आता याच्यामध्ये पूर्ण एक लूप म्हणजे λ/2 आहे. असे एकूण 3 लूप्स आहेत. हा एक, हा दुसरा, आणि इकडला अर्धा आणि इकडला अर्धा, असं मिळून 3. एका लूपची लांबी आहे λ/2. 3 लूप्सची लांबी होणार 3 λ/2. तेच इथं लेंथ घ्यायचे आहे, ते असेल. मग याच्यावरून λ2 किती येणार, 2L/3 इथे येणार. कॅपिटल एलच्या ठिकाणी हे वापरा, L+2E. मग N2 फ्रिक्वेन्सी घ्या, λ2 तिथली वेवलेंथ घ्या, फॉर्म्युला येणार V = N2 × λ. त्याच्यावरून N2 = V/λ2 येणार. λ2 च्या ठिकाणी हे वापरा, 2L/3. म्हणजे इक्वेशन कसं होईल, N2 = V/λ2 ची ही व्हॅल्यू आहे 2L/3. हे 3 वरती पाठवा, 3V/2L हे असे ते इथे घेतले. कॅपिटल एल साठी हे वापरा. मग याच्यातलं V/2L म्हणजेच फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे, म्हणजे हे येणार 3M. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीची तिप्पट, म्हणून याला थर्ड हार्मोनिक म्हणायचं. आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सी नंतर फर्स्ट ओव्हरटोन, एक हायर फ्रिक्वेन्सी मला मिळाली 2N, आणि ही त्याच्या पुढची हायर फ्रिक्वेन्सी, म्हणून याला सेकंड ओव्हरटोन असं सुद्धा म्हणतात. याच्यामध्ये ओळीनं सगळे हार्मोनिक्स मिळतात. Thus all harmonics are present as overtones in the modes of vibration of air column open at both ends. त्यामुळे एअर कॉलम ओपन ऍट बोथ एंड असेल तर ऑल हार्मोनिक्स आहे, आणि ओपन ऍट वन एंड किंवा क्लोज्ड ऍट वन एंड असेल तर मग मात्र तिथं ऑड हार्मोनिक्स आहेत. त्याच्यानंतर ओव्हरटोनच्या बाबतीत इथं कॅल्क्युलेशन कशा पद्धतीनं आहे बघा, सिंपल फॉर्म्युला, फ्रिक्वेन्सी ऑफ पीथ ओव्हरटोन हे असं घ्यायचं, आणि पी ची व्हॅल्यू 0 पासून घ्यायची आहे. फर्स्ट ओव्हरटोन तुम्हाला जर पाहिजे असेल, फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला 0 वापरा. फर्स्ट ओव्हरटोनला तुम्ही काय करायचंय, P = 1 वापरा, 1 + 1 2N येणार. फर्स्ट ओव्हरटोन फंडामेंटल फ्रिक्वेन्सी झाली N. सेकंड ओव्हरटोनला P = 2 वापरा, त्यावेळेला होणार 3N. या पद्धतीनं ते पुढे कंटिन्यू करा. त्याच्यानंतर अजून एक माहिती त्यांनी दिलेली आहे, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम इन अन ओपन पाईप इज डबल दॅट ऑफ द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन इन ए क्लोज्ड पाईप ऑफ द सेम लेंथ. लेंथ सेम ठेवायची. तर ओपन पाईप मध्ये जी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे ती क्लोज्ड पाईपच्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या दुप्पट असते, लक्षात ठेवा. हे नंतर प्रॉब्लेम्स मध्ये सुद्धा तुम्हाला या प्रकारचं एक्झाम्पल बघायला मिळेल. नेक्स्ट पॉइंट आहे व्हायब्रेशन्स प्रोड्युस्ड इन ए स्ट्रिंग. याच्यामध्ये पण व्हायब्रेशन्सच आहेत, जसा एअर कॉलम व्हायब्रेट होत होता तसं फक्त इथं स्ट्रिंग व्हायब्रेट होईल. कन्सिडर ए स्ट्रिंग ऑफ लेंथ L स्ट्रेच्ड बिटवीन 2 रिजिड सपोर्ट्स. 2 रिजिड सपोर्ट्स इथे दाखवलेले आहेत, इकडे एक आहे आणि दुसरा रिजिड सपोर्ट इकडे आहे. त्यांच्यामध्ये स्ट्रेच केलेली ही स्ट्रिंग इथे दाखवलेली आहे. द लिनियर डेन्सिटी, हे लक्षात ठेवा, दॅट इज मास पर युनिट लेंथ ऑफ स्ट्रिंग इज स्मॉल m. म्हणजे स्मॉल m म्हणजे त्याचं मास घ्यायचं आणि डिवायडेड बाय लेंथ घ्यायची. And tension T acts on the string due to stretching.
ही स्ट्रिंग स्ट्रेच केल्यामुळे त्याच्यावरती ऍक्ट होणारं टेन्शन आहे कॅपिटल टी. इफ इट इज मेड टू व्हायब्रेट बाय प्लकिंग or by using a tuning fork, transverse wave can be produced along the string. आता जर ही स्ट्रिंग आपण व्हायब्रेट केली, त्याच्यासाठी त्याला प्लग करा किंवा ट्युनिंग फोर्क त्याच्या जवळ न्या, काय होऊ शकते, ती स्ट्रिंग व्हायब्रेट होऊ शकते. When the wave reaches to fixed ends of string, it gets reflected with change of phase by pi radian. ज्या वेळेला ह्या वेव्ह याच्यावरती प्रोड्यूस होतील, इथं फिक्स्ड एंड्सला इथं आल्यानंतर त्या इथून वेव्स काय होतील, रिफ्लेक्ट होतील. द रिफ्लेक्टेड वेव्स इंटरफिअर विथ इन्सिडंट वेव्ह. इन्सिडंट वेव्ह आणि रिफ्लेक्टेड वेव्स एकमेकांमध्ये मिक्स होतील. अँड स्टेशनरी वेव्स आर फॉर्मड अलॉंग स्ट्रिंग. या स्ट्रिंग वरती स्टेशनरी वेव्स या पद्धतीनं तयार होतील. द स्ट्रिंग व्हायब्रेट्स विथ डिफरंट मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स. आता या स्ट्रिंगचे व्हायब्रेशनचे वेगवेगळे मोड्स सांगितलेले आहेत. तर हे मोड्स कशावरून आहेत ते तुम्हाला इथे दिसतंय डायग्राम मध्ये. हा फर्स्ट मोड आहे, याच्यामध्ये दोन्ही एंडला नोड आहेत. मग एंडला नोड फिक्स राहतील ही त्याची बाउंड्री कंडिशन असेल, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये जे नोड्स आणि अँटी नोड्स आहेत त्यांची संख्या फक्त वाढत जाईल. तर बघा ह्याच्यामध्ये एकच अँटी नोड होता, तर इथं 2 अँटी नोड येतील आणि मध्ये अजून एक नोड येईल. बघा हे असं दिसतं, म्हणजे एकूण 3 नोड, 2 अँटी नोड. इथं काय होईल बघा, 1 2 3 3 अँटी नोड्स येतील आणि टोटल नंबर ऑफ नोड्स ते येतील 4. मग हा झाला मोड नंबर 1, हा झाला मोड 2, हा झाला मोड 3. या पद्धतीने घ्यायचे सगळे. त्यामुळे हे मोड्स पहिल्यांदा लक्षात घ्या. Now, if a string is stretched between two rigid supports and is plucked at its center, string vibrates as shown. या पद्धतीने स्ट्रिंगचे व्हायब्रेशन्स होतील. मध्ये कुठेही तुम्ही प्लग करा त्याला. It consists of an antinode formed at center and nodes at two ends with one loop formed along its length. इथं नोड आहे, इथं नोड आहे, सेंटरला अँटी नोड आहे, एक लूप पण आहे. If lambda is the wavelength and L is the length of a string, तर हे L इक्वल टू लॅम्बडा अपॉन 2 येते. एका लूपची लांबी म्हणजेच 2 नोड्स मधलं डिस्टन्स असते ते येणार लॅम्बडा अपॉन 2. मग याच्यावरून लॅम्बडा इक्वल टू किती, 2L येणार. द फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन्स ऑफ द स्ट्रिंग इज. फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग N इक्वल टू V अपॉन लॅम्बडा आहे. आणि व्हीचा फॉर्म्युला तेवढा लक्षात ठेवा, V इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ टी अपॉन एम. तर हे जे स्मॉल एम आहे हे लिनियर डेन्सिटी आहे, म्हणजेच मास पर युनिट लेंथ. तर व्ही अपॉन लॅम्बडा आहे, तर व्हीच्या ठिकाणी हे वापरले आणि 1 अपॉन लॅम्बडा म्हणजे 1 अपॉन 2L असा फॉर्म्युला घेतलेला आहे. हे लक्षात ठेवा. सिन्स पाहिजे तर देअर फोर नको, सिन्स हा फॉर्म्युला त्या ठिकाणी वापरलेला आहे, त्यामुळे तो लक्षात ठेवा. आता या फ्रिक्वेन्सी बद्दल त्यांनी काय काय सांगितलेलं आहे ते बघूया. सो दिस इज द लोएस्ट फ्रिक्वेन्सी विथ विच स्ट्रिंग कॅन व्हायब्रेट. स्ट्रिंग व्हायब्रेट होण्याची ही कमीत कमी फ्रिक्वेन्सी आहे. इट इज अ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन्स ऑर द फर्स्ट हार्मोनिक. याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किंवा फर्स्ट हार्मोनिक असं तुम्ही म्हणू शकता. Now, if string is plucked at a point midway between one of the segments, the string vibrates as shown. Two loops are formed in this mode of vibrations. असं सांगितलेलं आहे. 2 लूप्स स्ट्रिंग मध्ये तयार झाले पाहिजे. अशा पद्धतीनं त्याला काय करायचं आहे, व्हायब्रेट करायचं आहे. म्हणजे ते साधारणपणे असं दिसेल. याच्यामध्ये 2 लूप्स फॉर्म होणार आहेत. या पद्धतीनं ती स्ट्रिंग व्हायब्रेट झाली पाहिजे. मग इथं नोड आहे, इथं नोड आहे, सेंटरला पण नोड असणार, इथं अँटी नोड म्हणजे 3 नोड्स, 2 अँटी नोड असं येणार.
काय होणार, एक लूप म्हणजे लॅम्बडा अपॉन 2 आणि 2 लूप म्हणजे किती होणार, पूर्ण 1 लॅम्बडा होणार त्या ठिकाणी. हे तुम्ही या पद्धतीनं कन्सिडर करू शकताय. मग इथे एक्सप्लेनेशन मध्ये पण सांगितलेलं आहे बघा. देर इज अ नोड ऍट द सेंटर ऑफ द स्ट्रिंग अँड इट्स बोथ एंड्स फिगर पी. सेंटरला पण नोड आहे, एंड्सला पण 2 नोड्स आहेत आणि मध्ये अँटी नोड्स पण आहे. तर हे जरा व्यवस्थित बघून ठेवा. हा आहे मोड 2. आता इथं ह्या सेकंड मोड मध्ये यायचं आपल्याला. एल इक्वल टू लॅम्बडा 1 घ्यायचं आहे. इथे घेतले लॅम्बडा 1 इक्वल टू एल डायरेक्ट घेऊ शकताय, किंवा लेंथ ऑफ वन लूप दॅट इज लॅम्बडा 1 अपॉन 2. मग त्यावेळेला लेंथ हाफ घ्यावी लागेल एल अपॉन 2. हे 2 ला 2 कॅन्सल होईल आणि लॅम्बडा 1 इक्वल टू एल येणार. फ्रिक्वेन्सीसाठी फॉर्म्युला असा येणार N1 इक्वल टू व्ही अपॉन लॅम्बडा 1 घ्यायचं. व्हीच्या ठिकाणी हा फॉर्म्युला 1 अपॉन लॅम्बडा 1, लॅम्बडा 1 म्हणजे एल येणार. यालाच फक्त तुम्ही असं घेऊ शकताय, 2 टाइम्स 1 अपॉन 2 एल इंटू स्क्वेअर रूट ऑफ टी अपॉन स्मॉल एम असं पण घेऊ शकताय. हा फॉर्म्युला फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे. देअरफॉर N1 इक्वल टू 2n असेल. बघा लक्षात येते, तर तेच घेतलेलं आहे का बघून घ्या, चेक करा. आता याच्यामध्ये हे सेकंड हार्मोनिक तयार होणार. दस फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट ओव्हरटोन और सेकंड हार्मोनिक इज इक्वल टू ट्वाइस द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या दुप्पट आहे, म्हणून तर त्याला सेकंड हार्मोनिक म्हणतात. आणि फर्स्ट हार्मोनिक फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या नेक्स्ट हायर फ्रिक्वेन्सी, म्हणून त्याला फर्स्ट ओव्हरटोन असं म्हणतात. Now the string is made to vibrate in such a way that 3 loops are formed along the string as shown in figure. आता पुढचं जे कन्सिडर करायचं आहे त्याच्यामध्ये किती लूप्स घ्यायचे आहेत, मला 3 लूप्स घ्यायचे. तर त्या डायग्राम मधलं जे काय आहे तेवढं काढून टाकतोय. हे बघा, आता एक लूप म्हणजे लॅम्बडा अपॉन 2 आहे, असे 3 लूप्स आहेत. त्यामुळे 3 लॅम्बडा अपॉन 2 येणार. टोटल लेंथ इक्वल टू एल इक्वल टू 3 लॅम्बडा 2 अपॉन 2 असे येणार. मग याच्यावरून लॅम्बडा 2 इक्वल टू किती, 2 ने इकडे मल्टिप्लाय करा, 3 ने डिव्हाइड करा, ते असेल. मग याच्यावरून फ्रिक्वेन्सी N2 इक्वल टू, पहिल्यांदा हा फॉर्म्युला लॅम्बडा 2 च्या ठिकाणी हे वापरायचं आहे. मग हे कसं होणार बघा, N2 इक्वल टू 1 अपॉन 2L अपॉन 3 इंटू स्क्वेअर रूट ऑफ टी अपॉन एम येणार. हे 3 वरती पाठवा, 3 अपॉन 2L होणार इंटू स्क्वेअर रूट ऑफ टी अपॉन एम हे असेल. मग याच्यामध्येच मी थोडस बघा, इथं फॉर्म्युला तसाच आलाय का, याच्यामध्ये थोडस ऍडजस्टमेंट करतोय. हे 3 फक्त मी पुढे घेतोय, बाकीचं सगळं ब्रॅकेटमध्ये टाकतोय असं. बघा लक्षात येते का. मग हे टोटल किती होणार, 3 टाइम्स एन होणार, कारण हा फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे. त्यामुळे ह्याला सेकंड ओव्हरटोन असं म्हणू शकताय, आणि यालाच थर्ड हार्मोनिक असं सुद्धा म्हणू शकताय, कारण हे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या 3 टाइम्स आहे. मग याच्यामध्ये जसा हा मोड वाढत जाईल, मोड 3 मध्ये मला 3n मिळालं, सेकंड मोड मध्ये 2n, थर्ड मोड मध्ये 3n, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फर्स्ट मोड मध्ये n. या पद्धतीनं हे कंटिन्युअस पुढे वाढत जाणार आहे. याचा अर्थ याच्यामध्ये सगळे हार्मोनिक्स प्रेझेंट असणार आहेत. बघा लक्षात येते का. त्यामुळे हे प्रत्येकाचं लक्षात ठेवा. पाईप क्लोज्ड ऍट वन एंड, तिथं ऑड हार्मोनिक्स आहेत. पाईप ओपन ऍट बोथ एंड्स, तिथं ऑल हार्मोनिक्स आहे. आणि स्ट्रिंग साठी सुद्धा ऑल हार्मोनिक्स आहे. त्यामुळे प्रत्येकाचं काय आहे बेसिक ते व्यवस्थित लक्षात ठेवा. आता याच्यातला फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला घेऊन त्याच्यावरून वेगवेगळे लॉज कन्सिडर करायचे आहेत. मग बघा आता जे लॉज आहेत ते लॉज ऑफ ए व्हायब्रेटिंग स्ट्रिंग.
द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ ए व्हायब्रेटिंग स्ट्रिंग अंडर टेन्शन इज, हा त्याचा फॉर्म्युला आहे, एन इक्वल टू 1/2L. ह्याच्यामधले एल म्हणजे व्हायब्रेटिंग लेंथ, टी म्हणजे अप्लाइड टेन्शन, स्मॉल एम म्हणजे मास पर युनिट लेंथ. वायरचे मास फाइंड आउट करा, त्याची लेंथ फाइंड आउट करा, आणि हे मास पर युनिट लेंथ या पद्धतीनं कम्प्लीट होईल. हा फॉर्म्युला आहे. मग याच्यावरून वेगवेगळे लॉज बघा. पहिला आहे लॉ ऑफ लेंथ. मग फ्रिक्वेन्सीला तर फिक्स ठेवणार आहे आपण, आणि उजव्या बाजूच्या दोन टर्म्स कॉन्स्टंट आणि उरलेली टर्म यांच्यातलं रिलेशन आपल्याला मांडायचं आहे. मग एन आणि एल दे आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल. आणि काय करायचं आहे, अप्लाइड टेन्शन आणि मास पर युनिट लेंथ दे शुड बी केप्ट कॉन्स्टंट. मग वाक्य बघा. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन्स ऑफ अ स्ट्रिंग is inversely proportional to length of vibrating string if tension and mass per unit length they are kept constant. या पद्धतीने येईल. हेच तुम्ही पुढं असं पण लिहू शकताय, एन इंटू एल इक्वल टू कॉन्स्टंट. त्याच्यानंतर आहे लॉ ऑफ टेन्शन. फॉर्म्युला फक्त बघा, फॉर्म्युल्यामध्ये सगळं काही त्याने व्यवस्थितपणे दिसतंय आपल्याला काय आहे ते. फॉर्म्युला तर असा आहे, मग टेन्शन स्क्वेअर रूट मध्ये आहे आणि एन दे आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इच अदर. एल आणि एम कॉन्स्टंट ठेवा. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन्स ऑफ अ स्ट्रिंग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन इफ व्हायब्रेटिंग लेंथ अँड मास पर युनिट लेंथ आर केप्ट कॉन्स्टंट. टेन्शन आहे म्हणून इथं लॉ ऑफ टेन्शन असं कन्सिडर केलेलं आहे. आता तिसरा पॅरामीटर राहिलेला आहे तो म्हणजे लिनियर डेन्सिटी. लिनियर डेन्सिटी म्हणजे स्मॉल एम, तो घ्यायचा आहे. तर एन आणि स्क्वेअर रूट ऑफ एम दे आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल. त्यावेळेला टेन्शन आणि लेंथ हे तुम्हाला काय करावे लागतील, कॉन्स्टंट कन्सिडर करावे लागतील. ते बघा व्यवस्थित. So the fundamental frequency of vibrations of a string is inversely proportional to square root of mass per unit length. त्यालाच लिनियर डेन्सिटी असं सुद्धा म्हणतात. इफ टेन्शन अँड व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ द स्ट्रिंग आर केप्ट कॉन्स्टंट. फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवा, सगळे लॉस तुमचं तुम्ही आरामात लिहू शकताय, काही अडचण नाहीये. आता लिनियर डेन्सिटी म्हणजे कसं घेतलेलं आहे बघा. इट इज द मास पर युनिट लेंथ. मग एम इक्वल टू व्हॉल्यूम पर युनिट लेंथ इंटू डेन्सिटी असं घेतलेलं आहे. बघूया एकच मिनिट फक्त. तर याच्यासाठी आपण थोडस जरा वेगळं कन्सिडर करूया. याला आपण काय पाहिजे, मला डेन्सिटी पाहिजे, साधी डेन्सिटी, कारण रो घेतलेला आहे त्याच्यामध्ये. मग डेन्सिटीचा बेसिक फॉर्म्युला काय येतो, रो इक्वल टू मास पर युनिट व्हॉल्यूम येतं. याच्यावरून मास इक्वल टू काय येणार, रो इंटू व्हॉल्यूम येणार. मग स्ट्रिंग जी आहे ती स्ट्रिंग म्हणजे सिलेंड्रिकल असते, त्यामुळे इथं काय येणार, रो इंटू सिलेंडरचा व्हॉल्यूम घ्यावा लागेल पाय आर स्क्वेअर इंटू एल, हे असं घ्यावं लागेल. मग याच्यावरून मला मास पर युनिट लेंथ पाहिजे. मग हे इकडे घ्या, म्हणजेच हे काय होईल, मास पर युनिट लेंथ इक्वल टू काय येणार, रो इंटू पाय आर स्क्वेअर येणार. आणि हे मास पर युनिट लेंथ म्हणजेच लिनियर डेन्सिटी, रो इंटू पाय आर स्क्वेअर, तेच इथे घेतले बघा. त्यामुळे त्यांनी कसं घेतले बघा, आणि हे आपल्याला या पद्धतीनं तयार करता येऊ शकतं. ही जी व्हॅल्यू आपल्याला इथे मिळालेली आहे स्मॉल एम ची, ती या ठिकाणी फक्त वापरूया. त्याच्यामुळं हे काय तयार होते फक्त जरा बघून घ्या. स्क्वेअर रूटच्या आतमध्ये रूट एम आहे, त्यामुळे हे दोघं पण स्क्वेअर रूट मध्ये जातील. त्याच्यातलं पाय कॉन्स्टंट, त्यामुळे त्याचा काही संबंध नाही. रूट मध्ये रो घेऊ शकताय, आर स्क्वेअरचं स्क्वेअर रूट आर आहे. याचा अर्थ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन्स ऑफ अ स्ट्रेच्ड स्ट्रिंग इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रेडियस ऑफ स्ट्रिंग थीटा आहे, आणि स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी ऑफ मटेरियल ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग थीटा आहे. त्यामुळे हे व्यवस्थित करून ठेवा, इम्पॉर्टंट पॉइंट आहेत हे सगळे.